इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षा आपल्यासमोर लावण्या देवळेकर म्हणी व त्यांचे अर्थ याच्यावर आधारित स्वाध्याय सोडून दाखवणार आहे। लावण्या, तू तयार आहेस? म्हणी व त्यांचे अर्थ। पहिला, अति तेथे माती। कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो। दुसरा, अति शहाणा त्याचा बैल रिकामा। जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते। तिसरं, आगीतून फोफाट्यात। लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे। चौथं, अडला हरी आडवाचे पाय धरी। शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते। पाचवं, असतील शिते तर जमतील भूते। आपल्या भरभराटीच्या काळात आपल्या भोवती सारे गोळा होतात। सहावं, आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी। जेथे मदतीची गरज आहे तेथे ती न पोचता भलत्याच ठिकाणी पोचणे। सातवं, आधी पोटोबा मग विठोबा। आधी स्वतःच्या पोटापाण्याचा स्वार्थाचा विचार करणे व नंतर अन्य काम करणे। आठवं, अंथरूण पावन पाय पसरावे। ऐपतीच्या मनाने खर्च करावा। नववं, आवळा देऊन कोहळा काढणे। क्षुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे। दहावं, आयत्या बियात नागोबा। दुसऱ्यांच्या कष्टांवर स्वतःचा स्वार्थ साधणे। अकरावा, आपला हात जगन्नाथ। आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःचं कष्ट सोसणे योग्य ठरते। बारावं, आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार। जे मुळात अस्तित्वात नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ होय। तेरावं, आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन। किमान लाभाची अपेक्षा केली असता अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लाभ होणे। चौदावं, आपलेच दात आपलेच ओठ। आपल्याच माणसाने चूक केल्यामुळे निर्माण झालेली अडचणीची स्थिती। 15वं, अन्नछत्री जेवून मिरपूड मागणे। फुकटचे खाऊन वर मिजाजखोरपणे वागणे। 16वं, आत्याबाईला जर मिशा असत्या तर नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा संभवतेचा विचार करणे। 17वं, आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना। दोन्ही बाजूनी अडवणूक केली जाणे। 18वा, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास। कामचुकार व्यक्तीला काम सांगितल्यास काहीतरी सबब सांगून काम टाळले जाते। 19वं, आपलं ते बाळ लोकांचे ते कार्टे। आपल्या जवळच्या व्यक्तीच्या दोषांवर पांघरून घालून दुसऱ्यांच्या दोषांचा मात्र डंका पिटणे। 21वं, इकडे आड तिकडे विहीर। दोन्ही बाजूनी अडचणीत सापडणे। 22वं, इच्छा तेथे मार्ग। एखादे काम कितीही अवघड असले तरी मनापासून प्रयत्न केले असता ते सफल होते। 23वं, उंदराला मांजर साक्षी। एकमेकांचे साक्षीदार असणे। 24वं, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये। एखाद्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये। 25वं, उतावळा नवरा गुडघ्याला बांधशील। अतिशय उतावळेपणा करू नये। 26वं, उचलली जीभ लावली टाळ्याला। विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे। 27वं, उथळ पाण्याला खळखळाट फार। ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात तो मनुष्य फार बढाया मारतो। 28वं, उंटावर शेळ्या हाकणे।
प्रत्यक्ष कार्यापासून दूर राहून नुसत्या सूचना करणे. 19 उथळ पाण्याला उथळ पाण्याला खळखळाट फार, ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतो तो मनुष्य फार बढाया मारतो. 30 उद्योगाच्या घरी रिद्धी पाणी भरी, उद्योगी माणसाला वैभव प्राप्त होते. 31 एक घाव दोन तुकडे, स्पष्ट निर्णय करणे. 32 एक ना धड भराभर चिंध्या, एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी सर्वच कामे अर्धवट सोडणे. 33 एका हाताने टाळी वाजत नाही, कोणत्याही भांडणातील दोन्ही बाजूकडील माणसे जबाबदार असतात. 34 एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये, एखाद्याने आपले नुकसान केल्यास त्याचे तसेच नुकसान करून बदला घेणे योग्य नाही. 35 ऐकावे जनाचे करावे मनाचे, कोणत्याही कामाबाबत दुसऱ्यांचे मत द्यावे परंतु शेवटी सारासार विचार करून आपल्या मताप्रमाणे वागणे. 36 करावे तसे भरावे, दुष्कृत्य करणाऱ्याला परिणाम भोगावे लागतात. 37 कुंभार तसा लोटा, आई वडिलांप्रमाणे मुलांचे गुण असते. 38 केल्याने होत आहे रे, सतत प्रयत्न केला तर कार्य यशस्वी होते. 39 कोळसा कितीही उगवला तरी काळात दुष्ट माणसाबाबत अधिक माहिती मिळवली असता त्याची अधिकाधिक दुष्कृत्ये उजेडात येतात. 40 कडू कारले तुपात तळले, सारखेच घोळले तरी कडू ते कडू, कितीही प्रयत्न केला तरी मुळात स्वभाव बदलत नाही. 41 कधी नावेवर गाडी तर कधी गाडीवर नाव, दिवस पाळताच समान स्थिती कधीच राहत नाही. 42 कुत्राचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच, कितीही प्रयत्न केला तरी मुळात स्वभाव बदलत नाही. 43 काकेत कळसा गावाला वळसा, हरवलेली वस्तू जवळपास असताना सर्वत्र शोधत राहणे. 45 कसायला गाय धर्जिनी, खाष्ट माणसा पुढे गरीब माणसे नसतात. 46 कर नाही त्याला डर कशाला, ज्यांच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही. 47 कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, शुद्ध माणसाच्या इच्छेने थोरा मोठ्यांच्या नुकसान होत नाही. 48 कोल्हा काकडीला राजी, सामान्य कुवतीची माणसे शुद्ध वस्तूच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात. 49 केळीवर नारळी अन्न, घर चंद्रमौळी, अत्यंत गरिबीची परिस्थिती असणे. 50 कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे, सूर्य उगवायचा राहत नाही. निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही. 51 कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, आपलाच मनुष्य आपल्याच नुकसानीला कारणीभूत होणे. 52 कोरड्याबरोबर ओले जळते, अपराध्याबरोबर निरपराधीही भरडला जातो. 53 कोठे इंद्रांचा ऐरावत, कोठे श्याम भट्टाची तट्टाणी, अतिथोर माणूस व सामान्य माणूस त्यांनी
त्यांची बरोबरी होऊ शकत नाही. 54 कोल्ह्याला द्राक्षे आंबटच. आवडती गोष्ट मिळत नसल्यास त्या गोष्टीत तथ्य नाही असे म्हणून मनाचे समाधान करून घेणे. 55 खाई त्याला खवखवे. वाईट कृत्य करणाऱ्यांना ते उघडकीस येईल अशी भीती वाटणे. 56 खान तशी माती. आई वडिलांप्रमाणेच मुलांचे गुण असणे. 57 खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. एक तर विलासी जीवन उपभोगता येईल तेवढे उपभोगणे किंवा कंगाल स्थितीत जगणे यापैकी एकाचीच निवड करणे. 58 खोट्याच्या कपाळी सोटा. वाईट कामाचे फळ नेहमी वाईटच असते. 59 खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे. वरवर अगदी सरळपणे वागणे आणि मनात मात्र कपट ठेवणे. 60 गर्वाचे घर खाली. गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो. 61 गोगलगाय नी पोटात पाय. एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे. 62 गरजेला तो पडेल काय. केवळ बडबड करणाऱ्यांच्या हातून कोणतेही कार्य होणार नाही. 63 गरज सरो वैद मरो. आपला फायदा होताच उपकार करत्याला विसरणे. 64 गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच नाही तर तिचा दुसरा काहीतरी उपयोग करून घेणे. 65 गाढवाला गुळाची चव काय. अडाण्याला चांगल्या वस्तूंचे मोल कळत नाही. 66 घरोघरी मातीच्या चुली. सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे. 67 घर ना दार देवळी बिराड. बायका पोरे अगर कोणी नसणे. 68 घरचे झाले थोडे व्याहाने धाडले घोडे. स्वतःचे काम पूर्ण होत नसताना आणखी कामे निर्माण करणे. 69 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजविण्याचा संधी मिळते. 70 चोराच्या मनात चांदणे. आपले दुष्कृत्य उघडकीस येईल अशी सदैव भीती वाटणे. 71 चोर तो चोर वर शिरजोर. गुन्हा करून वर आणखी उद्दामपणे वागणे. 72 जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. कितीही प्रयत्न केला तरी मुळात स्वभाव जात नाही. 73 जेवीन तर तुपाशी नाही तर उपाशी. अतिशय दुराग्रही हट्टीपणे वागणे. तडजोड न करणे. 74 ज्याच्या हाती ससा तो पारधी. डोळ्याला प्रत्यक्ष दिसते तो पुरावा मानला जातो. 75 जशास तसे. दुसरा आपल्याशी कशा पद्धतीने वागतो ते पाहून त्याच्याशी त्याप्रमाणे वागणे. 76 झाकली मूठ 1.25 लाखाची. मौन पाळून अब्रू राखणे. 77 टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. अपार कष्टा वाचून इप्सित देव पण मिळत नाही. 78 ठकास महाटक. एखाद्या गोष्टीबाबत एक दुसऱ्यापेक्षा वरचढ असणे. 79 डोंगर पांघरून उंदीर काढणे. अतोनात श्रमांतनंतर अल्पसा फायदा होणे. 80 डोळ्यात केर कानात फुंकर. रोग एक अन उपाय भलताच करणे. 81 ढवळ्या शेजारी बांधला पवळा. वाण नाही पण गुण लागला. एखाद्याच्या सतत सहवासाने त्याचे गुणही अंगी
92 तळे राखील तो पाणी चाखील, अधिकाराचा फायदा घेणे. 83 तापल्याच तव्यावर भाकरी भाजून घेणे, सर्व साधन सामग्रीची अनुकूलता असताना आपले काम साधून घेणे. 84 ताकापुरती आजी, आपले काम पूर्ण होईपर्यंत गोड गोड बोलणे. 85 तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले, जास्त फायद्याची आशा धरल्याने थोड्याशा होणाऱ्या फायद्यालाही मुकणे. 86 थेंब थेंब तळे साचे, थोडे थोडे साचवत राहिल्याने काही दिवसांनी त्याचा मोठा संचय होतो. 87 दुष्काळात 13 महिना, एका संकटात दुसऱ्याची भर पडणे. 88 दात आहे तर चणे नाहीत, चणे आहे तर दात नाही, अनुकूल परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य त्या गोष्ट योग्य त्या वेळी न मिळणे. 89 देव तारी त्याला कोण मारी, देवाची कृपा असल्यास कोणीही आपले वाईट करू शकत नाही अशी भावना. 90 धर्म करता कर्म उभे राहते, परोपकार करण्यास गेले असता संकटात सापडणे. 92 नाचता येणं अंगण वाकडे, एखादे काम स्वतःलाही नीट करता येत नसल्यास त्यात दोष काढणे. 93 नकटीच्या लग्नाला 1700 विघ्ने, दुर्दैवी माणसाच्या कामात अनेक संकटे येतात. नवी विटी नवे राज्य, कोणत्याही गोष्टीला आरंभ होताना सर्वच गोष्टी पहिल्यापासून सुरू होतात. 95 पळसाला पाने तीनच, सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे. 96 पालच्या घड्यावर पाणी, केलेला उपदेश वाया जाणे. 97 पेरावे तसे उगवते, ज्याप्रमाणे कृती त्याप्रमाणेच फळ मिळते. 98 फूल ना फुलाची पाकळी, जितके द्यावे तितके देण्याचे सामर्थ्य नसल्याने अल्पसा मोबदला देणे. 99 बोला फुलास गाठ पडणे, गोष्ट घडणारच होती पण त्याच वेळी निमित्त मात्र घडणे. 100 बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी, प्रत्यक्ष कृती न करता नुसती बडबड करणे. 101 भरवशाच्या म्हशीला टोंगा, ज्याच्याकडून अपेक्षा करावी त्याच्याकडून अपेक्षा भंग होणे. 102 भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी, एखाद्याला उपकाराचे भावनेने मदत केली असता कालांतराने तोच आपल्या वरचढ होऊ लागतो. 103 मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, एखाद्याची भावी कर्तबगारीचा अंदाज त्याला बालपणीच बांधता येतो. 104 मनी वसे तसे स्वप्नी दिसे, जसा विचार तशी स्वप्ने दिसतात. 105 मनात मांडे पदरात धोंडे, मनोराज्ये रचली तरी प्रत्यक्षात काय मिळेल ते पहावे. 106 मूर्ती लहान पण कीर्ती महान, दिसायला अगदी साधी पण अतिशय हुशारी अंगी असलेली व्यक्ती. 107 यथा राजा तथा प्रजा, श्रेष्ठ व्यक्तीचा प्रभाव सर्वसामान्य माणसांच्या वागणुकीत दिसतो. 108 रात्र थोडी सोंगे फार, कामे पुष्कळ पण ती पार पाडायला वेळ नाही पुरणे. 109 रोज मरे त्याला कोण रडे, नेहमीच घडणाऱ्यांच्या गोष्टींचे पुढे पुढे महत्त्व वाटेनासे होते.
लहान तोंडी मोठा घास, आपल्या कुवतीपेक्षा कदाचित दुसऱ्याला पटणार नाही असे मोठे काम करणे. 111 लेकी बोले सुने लागे, ऐकायला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. 112 वांसरात लंगडी गाय शहाणी, अडाणी लोकात अर्धवट शहाण्याला मोठेपण लागते. 113 वडाचे तेल वांग्यावर, एकावरचा राग दुसऱ्यावर काढणे. 114 वाघ म्हटले तरी खाणार, वाघोबा म्हटले तरी खाणारच. अटळ असलेल्या संकटाला तोंड देण्याची वेळ येणे. 115 शीतावरून भाताची परीक्षा, छोट्या भागावरून संपूर्ण वस्तूंची परीक्षा करता येते. 116 शेळी गेली जीवानिशी खाणारा म्हणतो वातड, जीव तोडून केलेल्या कामाला पसंती न दाखवता नावे ठेवणे. 117 शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, एखाद्या कामाच्या शारीरिक ताकदीपेक्षा बुद्धीचा वापर उपयोगी पडतो. 118 सुगंध जळला तरी पीळ जळत जात नाही, कितीही प्रयत्न केला तरी मूळचा स्वभाव जात नाही. 190 साखरेचे खाणारा त्याला देव देणार, भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीत अनुकूल असते. 120 हत्ती गेला अन्न शेपूट राहिले, कार्याचा मोठा भाग पार पडून थोडेसे काम शिल्लक राहणे. चला आता स्वाध्याय सोडवूया. पहिलं, धोक्याची कामे करायला कोणीही पुढे येत नाही. पर्याय क्रमांक 4, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? दुसरं, सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे. पर्याय क्रमांक 4, घरोघरी मातीच्या चुली. तिसरं, केलेला उपदेश निष्फळ ठरणे. पर्याय क्रमांक 1, पालत्या घड्यावर पाणी. चौथा, पैसे असतील तर तेव्हा सगळे खर्च करावेत, नसतील तर गप्प बसावे. पर्याय क्रमांक 2, असेल तर दिवाळी, नाही तर शिमगा. 5, मोठे संकट आले असता थोडीशी मदतही मोलाची ठरते. 3, बुडत्याला काडीचा आधार. 6, कष्ट फार करून देखील लाभ कमी होणे. 2, डोंगर पोखरून उंदीर काढणे. 7, कोणाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. 2, मऊ लागले म्हणून कोपराने खणू नये. 8, अगोदरच्या संकटात आणखी भर. पहिलं, दुष्काळात 13वा महिना. 7, कोणाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. 2, मऊ लागले म्हणून कोपराने खणू नये. 8, अगोदरच्या संकटात आणखी भर. पहिलं, दुष्काळ 13वा महिना. 9, परिस्थितीनुसार वागणे. 3, देश तसा वेश. अविचारा